कथेचं नाव आहे सोन्यासाठी चिंधीला जपावे लागते। अंजू माहेरी आली तसे तिच्या आईने आपला जावई अमेय व तिचे स्वागत केले आणि पाणी आणले। थोड्या गप्पा झाल्यावर तिच्या आईने जावयाच्या आवडीचे वाळ्याचे सरबत करून आणले, जे अंजूला अजिबात आवडत नव्हते। तशी अंजू स्वयंपाकघरीत आली आणि तिने तिच्या आवडीचे गुलाबाचे सरबत करून तिथे पीत बसली। आई आत आली आणि अगं मी देणारच होते तुला, एकटीच काय बसली? आईचे वाक्य पूर्ण होत नाही तसे अंजू फणकाऱ्याने म्हणाली, माझे काय हात तुटले नाही, मी करू शकते। आईने ओळखले आपली लाडकी माऊ रागावली आहे, पण तिने दुर्लक्ष केले आणि ती स्वयंपाकाला लागली। सागरसंकी स्वयंपाक झाल्यावर तिने जेवण वाढले, पण त्यात अंजूच्या आवडीची फक्त बासुंदी होती व बाकी स्वयंपाक सर्व जावाई बापूंच्या आवडीचा। सगळे जेवले। थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर आराम करून जावाई बापू निघून गेले। आईला मदत करताना अंजू बोलली, आई तुझंही नेहमीच आहे, लग्नाला 3 वर्षे झाली तरी तू आपली त्याचीच आवड जास्त बघते। माझी आवड निवड सगळेच विसरली वाटतं। आता माझ्यापेक्षा तुला जावईच जास्त जवळचं आहे। लग्न झाले आणि मी तुला इतकी परतकी झाली का गं? मी तर तसं कधी वागत नाही। हे बोलताना लेकीला गहिवर आला हे आईने ओळखले आणि ती अजून काही बोलायच्या आत तिने अंजूचा हात धरला आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेली। आपल्या माऊचे डोके प्रेमाने कुरवाळत बोलू लागली, अगं आईला लेक लग्न झाले तरी कधीच परकी होत नाही आणि माझी गोड प्रेमळ माऊ तर कधीच नाही। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नाहीच नाही, पण मी गेल्यावर मात्र। आईचे वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत अंजू उठून बसली। दोघींचे डोळे मायेने भरलेले, पण माऊच्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह आईने ओळखले व ती म्हणाली, बेटा साधे पाहुणे आले तरी आपण त्यांची आवड विचारतो, मग हा तर माझा जावईच आहे आणि ही जनरीत आहे। जावयाचा मानपान त्याची आवड निवड जपावी लागते, नाहीतर आपल्या मुलीलाच त्रास होतो, म्हणून त्याचा मान ठेवतात। पण आई चांगले वागूनही मुलीला त्रास देणारे असतातच ना? यावर आई म्हणाली, व्यक्ती तितके प्रकृती आणि प्रत्येकाचे नशीब वेगळे, पण आपण जनरीत सोडायची नाही, कारण सोन्यासाठी चिंधीला जपावे लागते असे माझी आजी पणजी म्हणायची। म्हणजे तू सोने आणि अमेय चिंधी। पुढे अंजूने वाक्य पूर्ण केले आणि ती लहान मुलीसारखी खो खो हसू लागली आणि लगेच आईला म्हणाली, थांब मी आत्ताच अमेयला सांगते, मी सोने व तू चिंधी म्हणून। असे म्हणून तिने खरंच अमेयला फोन लावला। आता जावई बापूंना काय वाटेल म्हणून आई काळजीत पडलेली असतानाच अंजू आली आणि म्हणाली, अगं अमेय खूप हसला आणि म्हणाला, आपल्याला पण मुलगी झाली की आपल्याला चिंधीला जपावे लागेल। हे सांगून अंजू हसू लागली आणि एकदम आनंदी झाली। तिचे हसणे बघून अंजूच्या आई मनात म्हणाली, लग्न होऊनही माझी माऊ अगदी पहिल्यासारखीच आहे, अवखळ प्रेमळ हट्टी, काहीही बदल नाही आणि याचे सारे श्रेय माझ्या जावई बापूंना जाते। असे म्हणून तिने स्वामींना नमस्कार केला। धन्यवाद।